Hello everyone, my name is Shubhada and today we are going to learn the difference between adjectives and adverbs. Difference कशामधला तर adjectives आणि adverbs मधला. पहिल्यांदा आपण पाहूयात adjectives. Adjectives म्हणजे काय? These are the words that describe nouns or pronouns. Adjective म्हणजे असे शब्द असतात जे वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात? Nouns and pronounsचं वर्णन करतात. एक्झाम्पल, रीना इज अ ब्युटिफुल गर्ल. रीना एक सुंदर मुलगी आहे. तर याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर रीना हा काय आहे? नाउन आहे. रीना इज अ प्रॉपर नाउन. ओके. अँड यामध्ये रीनाला डिस्क्राईब करणारा वर्ड हा काय आहे? ब्युटिफुल. सो ब्युटिफुल हा झाला ऍडजेक्टिव्ह. कारण हा कशाला डिस्क्राईब करत आहे? नाउनला डिस्क्राईब करत आहे. त्यामुळे आपण त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणणार आहोत. सेम वे ऍडजेक्टिव्ह आपल्याला काय काय सांगतात? ऍडजेक्टिव्ह आपल्याला हाऊ अँड हाऊ मेनी बद्दल माहिती देतात. फॉर एक्झाम्पल, द ब्लू कार. द ब्लू कार. तर यामध्ये नाउन काय आहे? कार आहे. आणि कार कशी आहे? ब्ल्यू आहे. ब्लू हा झाला ऍडजेक्टिव्ह. द नाउन अँड ब्लू इज द ऍडजेक्टिव्ह. सेम वे 3 ऍपल्स म्हणजे हाऊ मेनी. किती ऍपल्स आहेत? ऍपल इज अ नाउन. आणि किती ऍपल्स आहेत? 3 ऍपल्स. 3 becomes an adjective. Apple is a noun. Adjectives always describe nouns. Now coming to adverbs. काय ते आपण आता पाहणार आहोत. Adverbs are the words that describe action words. त्याच्या नावातच आहे adverb म्हणजेच additional information about the verb. ते वर्ब बद्दल जास्त माहिती देतात. ते वर्बला डिस्क्राईब करतात. वर्ब म्हणजेच क्रियेला डिस्क्राईब करतात. सो रीना सिंग्स ब्युटिफुली. रीना सिंग्स ब्युटिफुली. आता याच्यामध्ये ब्युटिफुली हा ऍडवर्ब आहे. ब्युटिफुली हा ऍडवर्ब आहे कारण तो रीनाला नाही डिस्क्राईब करत आहे. रीना जी क्रिया करत आहे त्याला डिस्क्राईब करत आहे. सो रीना सिंग्स ब्युटिफुली. सो सिंग्स इज द वर्ब अँड ब्युटिफुली डिस्क्राइब्स द वर्ब. सो जो वर्ड हा वर्बला डिस्क्राईब करतो तो वर्ड असतो ऍडवर्ब. कमिंग बॅक टू द नेक्स्ट पॉइंट विच इज, हे आपल्याला काय काय सांगतं? ऍडवर्ब आपल्याला कशाबद्दल माहिती देतं? इट टेल्स अस अबाउट वेअर, वेन अँड हाऊ द ऍक्शन टेक्स प्लेस. केव्हा, कुठे आणि कशा पद्धतीने ऍक्शन ही झालेली आहे, घडलेली आहे किंवा घडत असते. लाईक ही अराइव्ड लेट. याच्यामध्ये वर्ब काय आहे? वर्ब आहे अराइव्ड. आणि कसा अराइव्ह केलंय त्याने? लेट. तो कसा आला आहे? तो लेट आलेला आहे. सो लेट विल बी ॲन ॲडवर्ब. सेम वे आय टॉक रिस्पेक्टफुली. आय टॉक रिस्पेक्टफुली. टॉक हा वर्ब आहे आणि याच्यामध्ये रिस्पेक्टफुली हा डिस्क्राईब करतोय की मी कशी बोलते? मी रिस्पेक्टफुली बोलते. सो रिस्पेक्टफुली इज ॲन ॲडवर्ब विच इज डिस्क्रायबिंग द वर्ब टॉक. जाता जाता तुमच्यासाठी मी एक उदाहरण पण घेणार आहे. त्याच्या आधी आपण एक क्विक रिव्हिजन करूयात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? असे वर्ड्स जे वर्णन करतात नाउन्सचं. Adjectives are the words that describe nouns and adverbs are the words that describe the verbs. Okay, I hope you understood it very well. त्याच सोबत आता वेळ आली आहे तुमच्या एक्झाम्पलची. तर मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. फर्स्ट, राम इज अ फास्ट रनर. राम इज अ फास्ट रनर. फर्स्ट सेंटेन्स मध्ये मी ऍडजेक्टिव्ह यूज केला आहे का ऍडवर्ब यूज केला आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. आणि सेकंड सेंटेन्स मध्ये सुद्धा राम रन्स फास्ट मध्ये मी ऍडवर्ब यूज केला आहे का ऍडजेक्टिव्ह यूज केला आहे हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार. आणि एक छोटीशी टिप जाता जाता देऊन जाते. मोस्ट ऑफ द टाइम्स, बहुतांश वेळी ऍडवर्ब जे असतात ते LY ने एंड होतात. रिस्पेक्टफुली, स्लोली. जसं की इथे एंड झाला आहे ब्युटिफुली, LY ने एंड झालेला आहे. पण तसं ऍडजेक्टिव्हला काही लागत नाही. आय होप यू लाईक टुडेज सेशन. अँड तुम्हाला आणखी डिटेलमध्ये, आणखी डीपमध्ये जर याचा स्टडी करायचा असेल, ग्रामर शिकायचं असेल, चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या यू लर्न स्पोकन इंग्लिश क्लासेसबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. बाय.